परमेश्वरा, धन्यवाद स्वर्गीय राजा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय राजा. त्या परमेश्वरा, आम्ही तुझं स्वागत करतो, तुला धन्यवाद देतो माझे स्वर्गीय पिता परमेश्वरा. माझ्या बाप्पा, माझ्या स्वर्गीय राजा पिता परमेश्वरा, आम्ही तुला गौरव देतो, तुला खूप खूप धन्यवादाची भेट चढवतो की हा दिवस तू आम्हाला दाखवलास परमेश्वरा. आमच्या नागपुढे श्वास ठेवलेस परमेश्वरा. हा ऑगस्ट महिना परमेश्वरा, माझ्या स्वर्गीय राजा, आमच्या सर्वांसाठी तू ब्लेस्ड आणि ब्लेस्ड केलास परमेश्वरा. माझ्या स्वर्गीय राजा, जुलै महिना पूर्ण सांभाळाबद्दल आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. रोज परमेश्वरा तू क्षणोक्षणी मिनिटा मिनिटाला तू आम्हाला सांभाळतोस परमेश्वरा आणि आम्हाला पुढचा दिवस दाखवतोस. रात्रभर सांभाळतोस, दिवसभर सांभाळतोस परमेश्वरा. तू महान परमेश्वर, स्वर्गीय राजा आहेस माझ्या स्वर्गीय राजा. तू आम्हाला सांभाळतोस, आमची सुरक्षा करतोस, तू आमचा सुरक्षा कवच आहेस माझ्या स्वर्गीय राजा. तुझ्या राज्यासाठी अजून आणि अजून यूज करून घे लेकरांना सर्वांना परमेश्वरा. प्रभू सहाय्य मदत कर परमेश्वरा. मदत परमेश्वराकडून आहे, मदत स्वर्गातून आहे. मी धन्यवाद देते माझ्या राजाला, माझ्या प्रभूला, माझ्या परमेश्वराला, सृष्टीकर्त्याला मी धन्यवाद देते माझ्या येशूला. प्रभू स्वर्गीय राजा, स्तुती आराधना आशीर्वादित केलीस, कोटी कोटी धन्यवाद देते. तुझा पवित्र आत्मा आमच्या सोबत होता आहे आणि सनातन राहणार आहे येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये. ही कलेसिया परमेश्वरा मी सर्व आत्म्याने परिपूर्ण आणि परिपूर्ण होत राहणार येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये. मी धन्यवादाची भेट चढवते परमेश्वरा. जसं स्तुती आराधना आशीर्वादित केली प्रभूने, कंठाला स्पर्श केलं, मुखाला स्पर्श केलं, जिभेला स्पर्श केलं, तसं परमेश्वरा वचनाने तू आशीर्वादित कर. ह्या कंठाला, ह्या मुखाला स्पर्श कर. तुझं पवित्र आत्मा इथं काम करत आहे आणि तुझं पवित्र आत्मा इथं काम करून परमेश्वरा प्रत्येकाच्या मुखाला स्पर्श करू दे. प्रत्येकाच्या बुद्धीला, प्रत्येकाच्या हृदयाला हे वचन समजण्यासाठी सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. माझ्या स्वर्गीय राजा, इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातात देतो आणि माझ्या स्वर्गीय पिताच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन कोटी कोटी धन्यवाद देतो आणि वचनाची वेळ त्यांच्या चरणाजवळ अर्पण करतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो आहे पिता. आमेन. आमेन. हालेलुया. तुम्ही सर्व आनंदित आहात ना? आनंदितच राहिलं पाहिजे आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया. जगामध्ये खूप हालचाल चालू आहे, खूप संकटांची चाहूल, खूप काही बघायला भेटत आहे आपल्याला आपल्या भारत देशामध्ये. परंतु आपल्याला काय करायचंय? प्रभूच्या वचनामध्ये सतत आनंदीच राहायचं आहे. कारण देवाने सांगितले आपल्याला आनंदी राहा. आणि मी आज थोडं चिंतावर बोलणार आहे, कारण मला कॉल आले इकडून तिकडून आणि खूप त्यांच्या चिंता ते लोक दाखवत होते. हालेलुया. परिवाराची चिंता, नवरा बायकोचे प्रॉब्लेम आणि खूप काही असे सैतान एवढं काम करत आहे त्यांच्यामध्ये की खूप काही प्रॉब्लेम चालू आहेत लोकांच्या परिवाराच्या जीवनामध्ये. हालेलुया. तर त्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. एका परिवारामध्ये मी प्रेयरला गेले, तर तिथं एक बंधू होते आणि त्या बंधूला मी विचारलं की तुमच्या मिसेस सोबत तुम्ही राहा, लेकरं आहेत, मिसेस आहेत, त्यांच्या सोबत तुम्ही राहा. तर ते बोलले की नाही, मी नाही राहणार. तर मी बोले का नाही राहणार? तुम्ही राहा त्यांच्या सोबत. ते बोले मला जग पडले पूर्ण मला मदत करण्यासाठी. ते काय बोलले? मला पूर्ण जग पडले मला मदत करण्यासाठी, पण माझे लेकरं आणि बायको मला मदत करू शकत नाही, असं त्यांचं उत्तर आलं समोरून. पण हे रॉंग उत्तर होतं. मी म्हटलं ब्रदर, हे रॉंग उत्तर आहे आणि मी ह्या सर्व गोष्टींसाठी मी प्रेयर करणार नाही. तुम्हाला तिथं जावंच लागेल आणि सबमिट करावंच लागेल. तर ते बोलले नाही, मी नाही करणार, मला कुणीही सांभाळेल, मला जग पडले, संपूर्ण जग माझ्यासाठी आहे, असं ते बोलले. पण वचन काय सांगतं माहितीये का तुम्हाला? इथे आपण वाचूया सभोपदेशक 4:10. सभोपदेशक 4:10.
यदि उनमें से एक गिरे तो दूसरा उसको उठाएगा, परंतु भाई उस पर जो अकेला होकर गिरे और उसका कोई उठाने वाला न हो। देखिए वचन क्या कह रहा है बघा, वचन काय सांगतो, ते बरं आहे की तुम्ही एक पडलं तर एक उठवणारा असावा घरामध्ये. बाय चान्स समजा आजारी पती आजारी पडला तर सेवा कोण करणार? पत्नी करणार. पत्नी आजारी पडली तर सेवा कोण करणार? पती. पतीला काही कमी पडलं तर मदतीला कोण धावणार? कोण धावणार? पत्नी. पत्नीला तर पत्नीसाठी तर पतीनं पूर्ण दिलेलंच आहे. असे खूप आशीर्वादित पण पती आहेत, पण असे पण पती आहेत की त्यांना नकोच आहे परिवार, लेकरं पण नको आहे, बायको पण नको आहे. मग अशासाठी हे वचन आहे कि हाय उन पर जो अकेला होकर गिरे और उसका कोई उठाने वाला भी ना हो. त्यांना मी हे वचन वाचून दाखवलं की हे वचन सांगता असं, कारण देवाने म्हणलेलं आहे की एकापेक्षा दोघे भले. देवाचं वचन काय सांगतं? एकापेक्षा दोघे भले. आणि देवाने इथं उत्पत्तीमध्ये आदामासाठी पण हवा निर्माण केलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं देवाचं वचन काय सांगतं? एकापेक्षा दोघे बरं. आणि देव म्हणतो की हाय त्यांच्यावर जो एकटा राहू पाहतो, एकटा राहू पाहतो. आणि देवाने हाय त्याच्यावर म्हणणं खूप भयानक गोष्ट आहे, खूप भयानक गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगते ते ब्रदर आजारी, खूप आजारी आहेत, पण तरी पण त्यांच्यामध्ये क्षमा करण्याचं हृदय नाहीये. क्षमा करण्याचं हृदय नाहीये, कुणावर प्रेम करण्याचं हृदय मला दिसलं नाही तिथं. तर त्यांच्यामध्ये एकच चिंता होती, एकच चिंता होती की माझं काय होईल, मला कोण सांभाळेल, माझं कसं होईल, मला कोण हे करेल. त्यांना फक्त स्वतःपुरती चिंता होती. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही हे परिवारामध्ये राहिलात तर संपूर्ण परिवार तुमची काळजी करेल, संपूर्ण परिवार तुमच्या मदतीला धावून येईल. माणसांमध्ये खूप काही चिंता आहेत, ह्या तर चिंता आहेतच, पण ह्या चिंता आपल्या चुकांमुळे आहेत. ह्या चुका केल्यामुळे काय होतं, आपलं जीवन काय होऊन जातं, उदासाने भरून जातं. आणि मग आपण काय करतो, स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो की मी कुठे चुकलो, मी कुठे घसरलो, मी कुठे पडलो, मला सुधारायला हवं आहे का, किंवा मला पश्चाताप केला पाहिजे का, मी क्षमा मागितली पाहिजे का, मी सबमिट केलं पाहिजे का, याच्याकडे लक्ष नसतं. पण जर एका व्यक्तीचं स्वतःवरच प्रेम असतं तर तो कुणाचीही चिंता न करता स्वतःची चिंता करतो. मग देवाने अशा व्यक्तीसाठी म्हणलेलं आहे की हाय उस पर जो अकेला होकर गिरे और उसका कोई उठाने वाला ना हो. तर बघा, परिवार खूप महत्वाचा आहे आणि परिवारासाठी खरंच आपण प्रेयर केली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरातल्या एक एक व्यक्तीसाठी आपण काय केलं पाहिजे, प्रार्थनेत राहिलं पाहिजे. आणि प्रार्थनेत राहण्यासाठी तुमच्यामध्ये चिंता असतीलच, काहीही चिंता असू द्या तुमच्यामध्ये, चिंता काही असू द्या. इथं वचन काय म्हणतं बघा, भजन संहिता 4:4, अपने अपने बिछौने पर ही मन में सोचो और चुपचाप रहो. अपने बिछौने पर ही. रात्री आपण झोपतो की नाही, झोपताना आपलं मन काय असतं, आपलं दिमाग शांत असतं, कुठे कामामध्ये नसतं किंवा कुठे कशामध्ये नसतं, धावपळीमध्ये नसतं. तर आपण कुठे असतो, बिछोण्यावर असतो, आपल्या पलंगावर समजा, चटईवर समजा, कुठल्याही अंथरुणावर समजा आपण पडलेलो असतो रात्री झोपायला. तर देव म्हणतो तेव्हा विचार कर आणि गप्प राहा. का म्हणलं असं गप्प राहा? चिंता कर. तू कशासाठी चिंता करतोयस, तू विचार कर डोक्यामध्ये. आणि लगेच भजन संहिता 16:7 काय म्हणतं, मन भी रात में मुझे शिक्षा देता है. जेव्हा आपण झोपतो अंथरुणावरती आणि विचार करत असतो तेव्हा आपल्याला समजतं की ह्या गोष्टी का झाल्या, ह्या गोष्टी का झाल्या, ह्या गोष्टी का झाल्या. मग आपण थोडंसं गप्प होतो. काय होतो आपण? गप्प होतो. अरे हा, इथे तर थोडंसं माझं चुकलेलं आहे, इथे तर थोडं माझं चुकलेलं आहे, इथं तर थोडं त्यांचं पण चुकलेलं आहे, त्यांचं पण चुकलेलं आहे. आणि मग आपण काय करतो, गप्प राहतो. देवाचं वचन काय सांगतं की अपने अपने बिछौने पर ही मन लगा के
और चुपचाप रहो। और लगे भजन संहिता 16:7 तुम्ही पढ़ला, मेरा मन भी रात में मुझे क्या करता है, शिक्षा देता है। मन शिक्षक होतो आपला। तुम्ही कधी विचार केलाय का रात्रीचं बसून एकांतात केलाय की बाबा कशामुळे काहीतरी चुका झाल्या आपल्या घरामध्ये, तर ह्या कशामुळे झाल्या? करा तुम्ही पण सुरुवात करा। आपल्याला हे केलं पाहिजे, तेव्हा मग काय होतं माहित आहे का? आणि मग चिंता नाही करायचं, मनाला विचारायचं काय झालं काय नाही। मी त्या ब्रदरांना तेच सांगितलं, तुम्ही मनाला विचारा तुम्ही कुठं चुकताय कुठं नाही। दुश्मनी पती पत्नी मध्येच का आहे मला सांगा, का आहे पती पत्नी मध्येच ही दुश्मनी? कारण परिवारासोबत त्या शैतानाचं काय आहे, घनिष्ठ दुश्मनी आहे। एका परिवारासोबत शैतानाची दुश्मनी आहे। हालेलुया। म्हणून तर हवेला आदमाला वेगळं करण्याचा त्याचा प्रयत्न तिथं आणि सक्सेस झाला, पण येशूला आणि कलेस्याला वेगळ्या करण्याचा त्याचा प्रयत्न सक्सेस होणार नाही, कारण कलेस्या विश्वासू आहे। हालेलुया। आणि त्या ख्रिस्ताला ती हृदयात घेते। हालेलुया। ख्रिस्त कलेस्याच्या हृदयात राहतो। ख्रिस्त कलेस्याचं काय आहे, मस्तक आहे। समजते तुम्हाला मी काय सांगते? मी मध्ये उदाहरण घेते, जिथं प्रेरला जाते ते उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगते त्या गोष्टी, कारण समजाव्या त्या गोष्टी तुम्हाला कळावं की पती पत्नीच्याच मागं का शैतान आहे। कारण मी असे एक परिवार बघितलेत ना, मी जसं प्रभू मध्ये आले तसे एक परिवार अशा त्यांचे असे प्रॉब्लेम अशा समस्या, पण ज्यांनी विश्वास केला ते सुटले गेले, पण जे हट्टखोर आहेत ते सुटले गेले नाही। कारण हट्ट पण देव म्हणतो की घृणित गोष्टींची तू पूजा करणारा व्यक्ती आहे, जो हट्ट करतो तो घृणित गोष्टींची पूजा करतो म्हणतो देव। हट्ट पण चांगला नाही म्हणतो देव। म्हणून जे विश्वासात आले, ज्यांनी विश्वास केला ते काय केले, त्या चिंतांमधून काय झाले, सुटले गेले। आणि छोट्या पण चिंता आहेतच की परिवाराच्या, काय खावं काय प्यावं, आहेत की नाही? तर देव काय म्हणतो बघा इथं, मत्ती 6:31, छोट्या चिंता आहेत आपल्या जीवनामध्ये की आपण ह्या महिन्यात काय करावं, पुढच्या महिन्यात काय करावं, फी कशी भरावी, बिल कसे भरावे, है ना? भरपूर चिंता आहेत ना। त्या चिंतांसाठी पण प्रभू, आता मी पहिल्यांदा थोडंसं पती पत्नी बद्दल घेतलं, कारण बघा पती पत्नी एकमेकाचे दुश्मन नाहीयेत, पण शैतान खरा दुश्मन आहे, जो त्यांच्यामध्ये काय करतो, फूट घालण्याचा प्रयत्न करतो। आणि असे एक कुटुंब आहेत ना की ते सहजपणे त्याला म्हणतात ये स्वागत करतो आम्ही तुझं। आणि असे कुटुंब त्यांनी आपला स्वभाव काय केला पाहिजे, चेंज केला पाहिजे। जसं ते ब्रदर मी सांगितलं, ते ब्रदर म्हणतात की मला जग बघायला आहे, पण आता मी त्यांच्याकडे गेले तर जग बघत नाहीये त्यांना, एक पण जगातला व्यक्ती त्यांच्याकडे येत नाहीये। त्यांचे लेकरं त्यांची बायको हेच त्यांना होणार, आणि मी हीच प्रार्थना करते की अजून पण त्यांच्यामध्ये काय व्हावं, समेट व्हावं। कलेस्यामध्ये ह्याच प्रार्थना झाल्या पाहिजे की समेट झाला पाहिजे, होईल तितका। मग नाही ते पलीकडे आहेत, हट्टखोर आहेत, त्याच्या पलीकडचे आहेत, तर आपण काही करू शकतो का आपण? नाही, त्या व्यक्तींना आपण करू शकत नाही, कारण ते हट्टखोर व्यक्ती आहेत, त्यांचा हट्टच त्यांचा देव आहे। परमेश्वर त्यांचा देव नाहीये, त्यांचा हट्टच त्यांचा देव आहे, ते पूजा करतात त्याची। म्हणून अशा व्यक्तींना आपण काही किती केलं, किती समजवलं तरी काहीही उपयोग होत नाही। म्हणून बघा आपल्या संसाराच्या चिंता आपल्याला आहेत, तर काय म्हणतं मत्ती 16:31, इसीलिए चिंता करके यह न कहना कि हम क्या खाएंगे या क्या पिएंगे या क्या पहनेंगे, क्योंकि अन्य जातियां इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं, पर तुम्हारा स्वर्गीय पिता जानता है कि तुम्हें इन सब वस्तुओं की आवश्यकता है। इसीलिए पहले तुम परमेश्वर के राज्य और उसके धर्म की खोज करो, तो ये वो सब वस्तुएं भी तुम्हें मिल जाएंगी। अतः कल की चिंता न करो, क्योंकि कल का दिन अपनी चिंता आप कर लेगा। आज के लिए आज ही का दुख बहुत है, आज ही के लिए आज का दुख। कल की चिंता म्हणले आपण तर महिन्याभराची करतो, वर्षभराची करतो, है ना? पूर्ण जीवनाची करतो। देव तर म्हणतो कल की चिंता, आणि देवाने तर सुंदर उपचार सांगितला आहे। कळालं का वचनातून वाचल्यावर? सुंदर उपचार काय आहे देवाचा?
उपचार, त्याच्यात एक उपचार सांगितलंय देवाने, चिंता तर करू नको. हाँ, इसीलिए पहले तुम उसके धर्म और राज्य की खोज करो. धर्म क्या है? धर्म है परमेश्वर, हमारा धर्मी परमेश्वर हमारे लिए आया, हमारे लिए जिया, हमारे लिए मारा गया, हमारे लिए क्रूस पर चढ़ा, गाड़ा गया, तीसरे दिन जी उठा, और वो हमें भी धर्मी समझकर क्या करता है? अपने बच्चे और बच्चियां करके बुलाता है. ये खोज करो. तुम क्या करो? स्वर्गीय राज्य की खोज करो कि हम यहाँ के नहीं हैं, हम यहाँ रेंट पे है, हम यहाँ रेंट पे है, हर एक रेंट पे है. ये शरीर रेंट पे है, जैसे हम घर रेंट पे लेते हैं ना. हाँ, तुमको विश्वास हो रहा है ना शरीर रेंट पे है या नहीं? शरीर साथ में जाएगा? हाँ, साथ में जाएगा? नहीं, शरीर रेंट पे है. ये रेंट के शरीर में परमेश्वर ने फूंका हुआ आत्मा रहता है, परमेश्वर ने उंडेला हुआ पवित्र आत्मा रहता है. वो आत्मा परमेश्वर के पास जाने वाला है. हालेलुया. और वहाँ एक नया शरीर हमें दिया जाने वाला है, ऐसा बाइबल कहता है. मैं नहीं, वचन कहता है यहाँ, मैं तुम्हें क्या करूंगा? वहाँ पे एक नया शरीर दूंगा. वहाँ पे हमें शरीर मिलने वाला है, आत्मा सिर्फ परमेश्वर के पास जाने वाला है. इसीलिए परमेश्वर कहता है यहाँ की चिंता छोड़ो. तुम क्या खाओगे, क्या पियोगे, क्या पहनोगे, मेरी शिक्षा कितनी हुई है, मेरी पढ़ाई कितनी हुई है, मुझे नौकरी लगेगी कि नहीं लगेगी, मेरा बिजनेस बढ़ेगा कि नहीं बढ़ेगा, मेरा फाइनेंस कितना है, सब परमेश्वर पर छोड़ दो. मगर एक बात करो कि उसके राज्य की खोज करो, स्वर्गीय राज्य की खोज करो, उसकी खोज में रहो. चिंता नहीं, उसकी खोज में रहो. तुम्हारे अंदर शांति निर्माण हो जाएगी. हालेलुया. परिवारों में शांति आएगी, बच्चों में शांति आएगी, बहुएं है, पोते हैं, नाती है, सास है, ससुर है, परिवार में बहुत सारे लोग होते हैं. हालेलुया. सब में परमेश्वर क्या करेगा? शांति देगा. मगर उसके लिए क्या करना पड़ेगा? हमें उसके स्वर्ग राज्य की खोज करनी पड़ेगी. हाँ, हालेलुया. और स्वर्ग राज्य की खोज कैसे करनी है? हमें सुख हो दुख हो परमेश्वर को कहना है धन्यवाद प्रभु. सुख दिया, धन्यवाद प्रभु. आज का दिन दिखाया, धन्यवाद प्रभु. दुख आया, धन्यवाद प्रभु, तू निकालेगा इसमें से, हमें निकाल दिया, धन्यवाद. परमेश्वर बोलेगा दुख है तो भी धन्यवाद देती है पागल, दुख है तो भी धन्यवाद देता है पागल. मैं क्यों इसका धन्यवाद फ्री में लूं? मैं इसे क्या करता हूँ? इस दुख से बाहर निकालता हूँ. हालेलुया. हाँ, ये क्या बच्चे मेरे हर वक्त मुझे धन्यवाद देते हैं. ये कैसी संतान है, मेरी प्रिय संतानी है, बोलता है परमेश्वर फिर. हाँ, और बोलता है अरे ये धन्यवाद दे रहे हर वक्त, हर क्षण, हर मिनट परमेश्वर को धन्यवाद दे रहे. भला है परमेश्वर, तू अनुग्रहकारी, दया का, करुणा करने वाला परमेश्वर, विलंब से क्रोध करने वाला परमेश्वर. हम तुझे धन्यवाद ही देते हैं, धन्यवाद ही देते हैं, धन्यवाद ही देते. सुख आया तो भी धन्यवाद देते, दुख आया तो भी धन्यवाद देते, बीमारी आई तो भी धन्यवाद देते, प्रॉब्लम आया तो भी धन्यवाद देते. प्रभु हमें तो तेरे ही पास आना है. हमारा शरीर तो रेंट का है, हमारा शरीर तो रेंट का है. हालेलुया. हाँ, तो प्रभु को हमें क्या करना है? प्रभु हम तेरे लिए जी रहे हैं. हम किसके लिए जी रहे हैं? हम तेरे लिए जी रहे हैं. तेरे वचन पे हम चलने वाले बच्चे हैं. तू हमारे लिए मार्ग है, तू हमारे लिए सत्य है. तो जीवन अपने आप आ जाएगा. मार्ग हमने वही चुना है, सत्य मार्ग चुना है हमने. हालेलुया. तो उसमें जीवन होगा कि नहीं? क्या मृत्यु होगी उसमें? और जीवन होगा तो बहुत आनंदकारी जीवन होगा, ऐसा वैसा जीवन नहीं होगा. बहुत शांतिदायक, बहुत आनंदी, बहुत समृद्धि वाला जीवन होगा. और परमेश्वर की कलेसिया बहुत ही सुंदर कलेसिया है, सजी सवारी कलेसिया है. हाँ, और ऐसी ही रहनी चाहिए. अगर एक दुल्हन सज धज के आए मंडप में और हम लोग सारे बाराती देख रहे हैं, दुल्हन आई है, दुल्हन आई है, दुल्हन आई है. अरे दुल्हन तो फटे कपड़े में आई है, अच्छा लगेगा? हाँ, दुल्हन की राह देख रहे थे, दूल्हा आगे बैठा है. दुल्हन फटे कपड़े में आई है, अच्छा लगेगा? अरे दुल्हन के मुंह पे सारे दाग है, धब्बे हैं, अच्छा लगेगा?
दुल्हन कैसी चाहिए? हम जब जाते हैं शादी में तो हम दूल्हे और दुल्हन को कैसा देखना चाहते हैं? कैसे देखना चाहते हैं? हाँ, सुंदर, मेकअप से सुंदर, हाँ, सज धज के, हाँ। और हमें वैसा नहीं दिखेगा तो फिर क्या कहेगी वो बारात? क्या कहेगी? दूल्हा क्या कहेगा? दुल्हन के लिए दूल्हा क्या कहेगा? फटे कपड़े में आई है, धाक धब्बे आई है, क्या कहेगा? पागल है दुल्हन, पागल है दुल्हन, मैं शादी नहीं करूंगा। तो आप चाहते हैं प्रभु यीशु हमें ऐसा कहे चाहते हैं आप? हमें भी स्वच्छ, पवित्र, आशीर्वादित, शांति, आनंद के, उद्धार के वस्त्र पहन के तैयार रहना है, विश्वास की ढाल लेके, वचन की तलवार लेके, ताकि यीशु ख्रिस्त कहे क्या सुंदर है कलीसिया। हालेलुया, कितनी सुंदर है मेरी कलीसिया। हालेलुया। तो देखिए परमेश्वर यही बात समझा रहा है कि आपने अब ये वचन कह रहा है कि तुम चिंता करके यह न कहना कि हम क्या खाएंगे या क्या पिएंगे, क्या पहनेंगे। पहले तुम उसके परमेश्वर के राज्य और धर्म की खोज करो तो ये सब वस्तुएं तुम्हें मिल जाएगी। कैसे मिलेगी कैसे नहीं वो परमेश्वर जाने, मगर परमेश्वर ने कहा है मिल जाएगी। हमारा काम हमें करना है। हालेलुया। इसीलिए परमेश्वर कहता है कि चिंता मत करो, वरन क्या करो? प्रार्थना करो। यहाँ पे लिखा है फिलिपी 4:4 में, प्रभु में आनंदित रहो। मैं फिर कहता हूँ आनंदित रहो। पौलुस कह रहा है कलीसिया को, प्रभु में क्या करो? आनंदित रहो। मैं फिर से कहता हूँ तुम आनंदित रहो। आप कहेंगे दुख आया तो भी हम कैसे आनंद करेंगे, संकट आया तो भी हम कैसे आनंद करेंगे? हाँ, तो प्रभु ने कहा है सारी चिंताएं मुझे दे दो, सारी चिंताएं मुझे दे दो, मेरा काम तुम ले लो। आप जा रहे हो कहा तो, और आपको कोई तो आपकी बहन मिली, यहाँ से जा रहे हो आप, कलीसिया छूट गई और बहन मिली, आप क्या कहोगे उसे? कहाँ से आ रही है बहन बोले तो क्या कहोगे? उस बहन को क्या कहोगे आप बताइए? आप कलीसिया से जा रहे हो, कलीसिया हो गई और तुम्ही घरी चालला होता आणि तुम्हाला एक बहीण मिळाली तुमची ओळखीची, तुम्ही तिला काय म्हणाल? कुठं चालली गेली होतीस, कुठून चालली म्हणलं तुम्ही काय सांगाल तिला? कलीसियालाच म्हणणार ना? कलीसिया काय असती म्हणलं तर प्रार्थना। मग कुणाची प्रार्थना? येशू ख्रिस्ताची। येशू कोण आहे म्हणलं तर? तुला नाही, देव आहे येशू आमचा पहिला परमेश्वर आमचा प्रभू आहे। त्याला मी अंतःकरणात घेतलंय आणि तुमची साक्ष सांगणार ना तिला, ती प्रश्न विचारत जाणार। म्हणजे कसं प्रभू परमेश्वर कसा आहे? तुम्ही म्हणणार माझा नितेश असा होता तसा होता, आम्ही प्रार्थना करत होतो, आमचा नितेश बरा होत चाललाय, हळूहळू देव त्याला बरं करत आहे। साक्ष आहे ना तुमच्याकडे, गवाही आहे ना? कलीसिया गवाही देणारी पाहिजे। हालेलुया। नाही तर तुम्ही चाललात आणि भेटलं, तुम्ही घाबरला तिथं, आणि ही भेटली आता ही निंदा करणार, मी कलीसियाला जाते म्हणून। आता कसं सांगू हिला? ही निंदा करणार माझी 100%, मी खोटच बोलते आता। नाही ग मी इकडेच गेले होते कुठेतरी बाजारात, भाजी आणायला गेले होते मी। ही गवाही आहे का प्रभूची? नाही ना? तसं नाही करायला पाहिजे आपण। हालेलुया, प्रेज गॉड। ह्यालाच म्हटले देवानी, ही माझी मुलगी, हा माझा मुलगा, जो माझी खरी गवाही देतो, जो माझी खरी गवाही देतो। आणि मग तुम्ही मला सांगितलं प्रेयरला आल्यानंतर खरी की सिस्टर आमची लोक काय काय बोलायला लागतात, निंदा करत, तुम्ही प्रभूकडे जाता, नितेश का असा, नितेश का तसा। नितेशला कधी भेटायला आलेत का ते लोक? आलेत भेटायला कधी नाही येत। पण प्रभू तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही हाक मारा। प्रभूचं वचन तुम्हाला सांत्वना दिल्याशिवाय राहणार नाही, प्रभूला हाक मारा। प्रभू तुम्हाला शांती दिल्याशिवाय राहणार नाही, प्रभूला हाक मारा। प्रभू म्हणतो तुझी चिंता मला दे, माझं काम कर, गवाही दे, सुसमाचार सांग,
एक व्यक्ती चाललाय रस्त्याने, त्याच्यावर ओझं ठेवतोय सैतान. तुला नोकरी नाही, एक गटुडं चढलं. त्याच्यात पैसे नाहीत तुला, महिनाभर घर चालवलं, त्याच्यावर एक गटुडं चढलं. तुझं मुलं आजारी आहेत, त्याच्यावर एक गटुडं चढलं. हालेलुया. तुझ्या घरात एवढे भांडणं आहेत, त्याच्यावर एक गटुडं चढलं. किती ओझं त्या व्यक्तीच्या खांद्यावरती, किती ओझं त्या एका व्यक्तीच्या खांद्यावरती. म्हणून प्रभू म्हणतो तुझं ओझं मला दे, मी सर्व काही ठीक करणारा परमेश्वर आहे, पण माझं ओझं तू घे, तू खरी गवाही दे, खरं सुसमाचार सांग. हालेलुया. प्रभूचं ओझं घेणं किती सोपं आहे. 2 मिनिटात तुम्ही बोललात, मी असं सांगेन, मी असं सांगेन, मी असं सांगेन. सोपं आहे का अवघड आहे? कुणी आपल्याला मारणार आहे का? कुणी पकडणार आहे का? सत्य बोलण्यासाठी घाबरायचं नाही आणि चिंता तर करायच्याच नाही. प्रभूंनी सांगितले चिंता करू नकोस. तू काय खाणार, काय पिणार, काय, मला माझ्यावर सोपव सगळं, मी सर्व काही तुझं काय करीन, ओझं घेऊन मी ते ओझं नाहीसं पण करीन आणि तुला मी शांती पण देईन, बरकत पण देईन, आशीर्वाद पण देईन, भरभराट पण देईन, तुला मी चंगाई पण देईन, तुला मी आनंद पण देईन. नको आहेत का ह्या गोष्टी? पाहिजे ना आपल्याला ह्या गोष्टी. हालेलुया. म्हणून इथं पौलुस म्हणतो कलेसियाला कि प्रभु में सदा आनंदित रहो, मैं फिर कहता हूँ आनंदित रहो. पौलुस प्रेरित त्याच्या कलेसियाला सांगतो प्रभू मध्ये सदैव आनंद करा. आणि मी पुन्हा सांगतो, म्हणजे तो एकदम पक्क्या गोष्टीने सांगतो, जोर देऊन सांगतो की पुन्हा सांगतो तुम्ही आनंदित राहा. आनंदच करा तुम्ही. तुम्ही बघा, तुम्ही हे प्रयोग करून बघा. तुम्हाला काहीतरी टेन्शन आलं, चिंता आल्या, तुम्ही बायबल घेऊन बसा एका साईडला, एकांतात जा. तुम्ही कुणालाच काही बोलू नका, एकांतात जा आणि प्रभू संग गप्पा मारत बसा त्या बायबल मध्ये. तुमची चिंता 2 मिनिटात नाहीशी होईल. मी सांगते हे, मी सांगते, करून बघा हे. रात्रीच्या समयी वचन सांगतं की तेरा मन तुझी शिक्षा देगा. दुसरं कोणी नाही, आपलं मनच आपल्याला शिक्षा देईल म्हणतो परमेश्वर. आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला सांगतात, काही काही झालेल्या गोष्टी माहित आहे ना. चुका होऊ द्या, नाही होऊ द्या, सगळं खरं असू द्या, खोटं असू द्या, कसल्या पण गोष्टी असू द्या, आपलं मन आपल्याला खोटं सांगेल का? आपण एकांतात बसल्यावर आपण स्वतःला प्रश्न विचारतो ना बसल्यावर, हे असं का झालं, हे तसं का झालंय. कुणाला बोलतो आपण? आपल्या मनाशी बोलतो आपण. तिथं कोण व्यक्ती नसतो समोर. मग ते मन तुम्हाला शिक्षा देतं, वचन सांगतो. तुमच्या काय चुका झालेत, काय नाही, मन तुम्हाला शिक्षा देतं. मग त्या मनाच्या शिक्षा म्हणजे ती शिक्षा घेऊन गप्प राहिलं पाहिजे असं वचन सांगतं. चुप राह म्हणजे काय? प्रार्थनामध्ये जा आणि क्षमा कर आणि तुलाही क्षमा करावं अशी प्रार्थना कर. एकमेकाला क्षमा करण्याची प्रार्थना करा. पती पत्नीमध्ये हे खूप फॉलो झालं पाहिजे. पण काय असतं, एकतर पत्नी हट्टखोर असते आणि एकतर पती हट्टखोर असतो. दोघांपैकी एकाला दोष देऊन तर जमत नाही ना. प्रत्येक परिवारामध्ये वेगवेगळे लोक असतात हट्टखोर. पत्नी तर असते नाही तर पती तर असतो, बरोबर की नाही? तर ह्या गोष्टी अशा वाढत जातात आणि मग त्या चिंतामध्ये काय होतात, बदलतात. पण परमेश्वर म्हणतो की चिंता करू नका. आणि मग नंतर एक वचन अजून एक वाचू आपण, 5 वचन, सभोपदेशक 3. सभोपदेशक 3:12. आनंद करने और जीवन भर भलाई करने के सिवाय और कुछ भी अच्छा नहीं। क्या क्या करने के लिए 2 बातें बताई गई है और जीवन भर भलाई. 2 गोष्टी सांगितल्यात मनुष्याला. इथं म्हणलंय की मनुष्य के लिए आनंदित रहने के सिवाय और कुछ भी अच्छा नहीं और भलाई करने के सिवाय कुछ भी अच्छा नहीं है. आणि इथं म्हणतो नीतिवचन 17:22 जर तुम्ही वाचलात, मन का आनंद एक अच्छी औषधी है. एक अच्छी औषधी है. म्हणजे आपण आनंदित
पाहिजे आणि आपण चांगले काम केले पाहिजे. हा? आणि सर्वात चांगले काम आणि सर्वात पवित्र काम आपण कुठं करू शकतो? कलेस्यामध्ये, है ना? कलेस्यामध्ये तुम्ही जाऊन 10 लोकांना दान द्या तुमच्या वैयक्तिक रीतीनं. ते तुमचं वावा झाली, ते अमुक स्त्री आली आणि दिलं दान तिने. पण तुम्ही कलेस्या थ्रू आपण सर्वजण हे करत असेल, आपण सर्वजण मदत करत असेल, तर कुणाचं नाव उंच होणार? प्रभू ख्रिस्ताचं नाव उंच होणार. कारण त्याची शिक्षा आहे, त्याची शिक्षा आहे भलाई करते रहो, है ना? काय म्हणलंय दुसरा शब्द तिथं? मनुष्य के लिए आनंद करने और जीवन भर भलाई करने के सिवाय और कुछ भी अच्छा नहीं. मनुष्य के लिए आनंद करने और भलाई करने के सिवाय कुछ भी अच्छा नहीं. बघा किती छान वचन आहे. एक आपण आनंदी राहिलं पाहिजे आणि एक आपण अच्छा तुझ्याकडे जेवण नाहीये, आहे माझ्याकडे एक भाकरी, मग मी अर्धी खाते तुला अर्धी देते. इथपर्यंत सांगते मी, इथपर्यंत की अच्छा तुला जेवण नाहीये का, ठीक आहे, माझ्या घरात आहे एक भाकर, त्यातली मी काय करते अर्धी खाते आणि तुला अर्धी देते. इथून भलाई सुरू होती, मग पुढे भलाई 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 आणि आनंदित आपला जीव काय होतो? आनंद, खरंच शांती मिळते त्या गोष्टीने, खरंच एक विशेष आनंद मिळतो त्या गोष्टीने की आपण खरोखर परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्यामध्ये त्याचा काहीतरी स्वभाव आलेला आहे. त्याच्या राज्यामध्ये येशू ख्रिस्ताचा काहीतरी स्वभाव आपल्यामध्ये आला आहे आणि हा स्वभाव वाढो आपल्यामध्ये. आणि चिंता करत बसल्यावर काय मिळणार सांगा? रोग मिळणार, मानसिक त्रास. मानसिक त्रासच ना, एक मानसिक त्रास म्हणून रोग आहे तोच ना. चिंता करून करून काय मिळणार? माणूस कमी 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 होत जाणार, है ना? घटत जाणार, माणूस वाढणार नाही. आणि सैतानाचा तोच प्लॅन आहे की तुम्ही दुःखामध्ये पडावं, तुम्ही चिंतांमध्ये पडावं, तुम्ही समस्यांमध्ये पडावं, वेगळ्याच काहीतरी गडबडीमध्ये पडावं, वेगळ्याच काहीतरी गर्दीमध्ये तुम्ही अडकावं सैतानाच्या. पण तुम्हाला सांगितलंय तुझं मन तुला शिक्षा देईल. तू स्वतःला प्रश्न कर की मी काय करते, मी काय करतो, आणि मग तुला देव काय करेल? शांती देईल तिथं. आणि देव शिकवेल हे वचनांथ्रू. देव ह्या वचनांथ्रूच आपल्याला शिकवत आहे ना की आपल्याला काय करायचंय काय नाही. मी पती पत्नी पासून का सुरुवात करते? कारण पती पत्नी जर एकत्र असले आणि परिवार जर एकत्र असले तर बघा चिंता असते का? अर्धी चिंता तर तिथंच खतम होती. आणि मग बाकीच्या आहेत ना, मी सांगितलं ना परिवाराची चिंता. त्या परिवाराच्या चिंतेला तर देव म्हणतो काय तू खाण्याबद्दल, कापडे घालण्याबद्दल काय तू चिंता करतो? मी आहे, तू माझी खोज कर, है ना? म्हणजे तू कलेसामध्ये ये, तू प्रभूच्या राज्यामध्ये काम कर, ते आम्ही पूर्ण करतो. पण बघा तुम्ही विचार करा, पती पत्नी एकत्र नसले आणि त्यांचा परिवारच खोळंबलेला असला तर ती किती चिंता मोठी आहे, ती किती प्रॉब्लेम मोठा आहे. तो संपणार आहे का जन्मभर? घरात पैशाचा प्रॉब्लेम आहे, फायनान्सचा, तो संपेल तो. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईल, बरकत देईल, कामाला बरकत देईल, बिझनेसला बरकत देईल, सगळ्या गोष्टींना बरकत देईल, शेतीवाडीत बरकत देईल, मुलांच्या बिझनेस मध्ये बरकत देईल, है ना? तुमचे मुलं बिझनेस करतात त्याच्यामध्ये बरकत देईल. सगळ्या गोष्टींमध्ये कलेस्यामध्ये आलेल्या लोकांच्या घरांमध्ये कुणी ना कुणी नोकरीला आहे, जॉबला आहे, शेतीवाडीत काम करतं, बिझनेस करतं. अशा गोष्टींना देव काय म्हणतो? मी बरकत देतो. व्यवस्था विवरण 28:12 म्हणतं की आकाश कपाट उघडून मी तुझ्यावर काय करीन? वर्षाव करीन आशीर्वादाची. मग खोटं आहे का देवाचं वचन? पण ते वचन माहिती पाहिजे आपल्याला. प्रार्थना माहिती पाहिजे आपल्याला, प्रभू माहिती पाहिजे आपल्याला. मग कुणी आपल्याला समोरून विचारलं की काय कसं, तर आपल्याला गवाही पण देता आली पाहिजे, सुसमाचार पण सांगता आलं पाहिजे. प्रभूच्या राज्यासाठी ते काम आपण केलं पाहिजे. हालेलुया. म्हणून देव म्हणतो, म्हणून मी परिवारापासून सुरुवात करते. कारण परिवारच एक आहे परमेश्वराचं काय एक पहिलं घर आहे. परिवार परमेश्वराचं पहिलं घर आहे. दोन्ही पती पत्नी आणि त्यांचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे. दोन्ही पती पत्नी दोन नाही, एक आहेत आणि ते एकच असलेलं शरीर परमेश्वराचं काय आहे? मंदिर आहे. म्हणून देव म्हणतो तुम रेंट के घर में हो. तुम्ही रेंटनी राहता, शरीरामध्ये पण रेंटनी राहता तुम्ही. अवघड वाटू देऊ नका, हे खरं आहे.
का? म्हणून चिंता करू नका. चिंता करणं कुठंच, चिंता जर तुम्ही करत राहिला तर चिंता ती तुम्हाला हळूहळू हळूहळू खात राहील. हळूहळू काय करेल? खात राहील ती. मानसिक त्रास, मानसिक त्रास, मानसिक त्रास, मानसिक अटॅक, मानसिक बोज, माझ्या गर्दनवर डिप्रेशनचं बोज, टेन्शनचं बोज, ते वाढत राहणार. म्हणून चिंता करू नका. कारण देवाचं वचन खूप सुंदर सांगतं की मनुष्य के लिए आनंदित रहने के सिवाय और अच्छे काम करने के सिवाय कोई भी अच्छा काम नहीं. एक तर आनंदी राहा, चिंता करू नका आणि देवाच्या राज्यामध्ये आपण चांगले काम करत राहू. प्रार्थना करत राहू, बायबल रीडिंग, प्रार्थना, एकमेकांसोबत संगती. कलेस्या म्हणजे परमेश्वराचा परिवार आहे. मी काल पण तुम्हाला शिकवलं, कलेस्या परमेश्वराचा काय आहे? परिवार आहे. त्या कलेस्यामध्ये येणारे छोटे मोठे सगळे लेकरं देवाचे कोण आहेत? मुलं आणि मुली आहेत. आणि संपूर्ण जगाची कलेस्या मिळून त्याची काय आहे? तुला म्हणा संपूर्ण जग 7 खंड, इस छोर से उस छोर तक एकच कलेस आहे परमेश्वराच्या नजरेनं. हालेलुया. काम फक्त वेगवेगळ्या ठिकाणी दिले देवानी, वेगवेगळे लोक निवडलेत, पण काम एकाच देवाचं आहे, येशू ख्रिस्ताचंच आहे. योजना एकच आहे प्रभू ख्रिस्ताची. प्रत्येकाला उद्धार मिळावा, प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येक पापातनं सुटावा. परमेश्वराची योजना एकच आहे. 10 योजना नाहीयेत. परमेश्वराची योजना एकच आहे. कुठल्याही देशात जावा, कुठल्याही राज्यात जावा, कुठल्याही गावात जावा, परमेश्वराचं काम चालू आहे. ते तिथे एकच काम चालू आहे. फक्त वेगवेगळ्या लोकांना निवडलंय देवाने, वेगवेगळ्या ठिकाणी निवडून ठेवलंय त्याच्या कामासाठी. कामगार आहे आपण त्याचे, नौकर आहे आपण त्याचे, तो मालक आहे आपला. कारण त्याने आपलं रक्त, मौल्यवान रक्त सांडून आपल्याला काय केलंय? खरेदी केलंय. खरेदी केले म्हणजे आपल्याला शांतीमध्ये ठेवण्यासाठी खरेदी केले, आनंदामध्ये ठेवण्यासाठी खरेदी केले, उद्धारामध्ये, बरकतीमध्ये, समृद्धीमध्ये, त्याच्या राज्यात काम करण्यासाठी खरेदी केले त्यांनी आपल्याला. तुम्हाला वाटतं ना की देवाने आपल्याला खरेदी केले का? नाही वाटत तुम्हाला? वाटतं का नाही? जोरात बोला. तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाच्या पण इच्छा कळल्या पाहिजे ना, का मी उगाच सांगते म्हणून. वाटतं की नाही देवाने तुम्हाला खरेदी केले म्हणून? कसं वाटतं? म्हणजे कुठल्या पद्धतीने वाटतं देवाने तुम्हाला खरेदी केले? आपले हालेलुया. आपल्या बापासाठी येशूने रक्त वाहिले आणि आपल्याला त्या शैतानाच्या हातातनं ओढून काढले. हालेलुया. मृत्यूला हरवले येशूने आणि तिथं जीवन आणि पुनरुत्थान जीवन आले. हालेलुया. येशूने खेचून घेतले आपल्याला त्याच्या हातातनं आणि सोडवले त्याच्या रक्ताद्वारे. त्यांनी स्वतःच्या शरीरातला एक ना एक थेंब रक्त खाली सांडला आहे आपल्यासाठी. हालेलुया. आणि त्या रक्ताद्वारे आपल्याला काय आहे? आपल्या पापाची क्षमा आहे. लास्ट एकच गोष्ट सांगते आणि संपवते. आपण खूप चुका केलेले व्यक्ती, म्हणजे लोक म्हणतात की आम्ही खूप चुका केल्यात. मी त्यांना एकच उत्तर सांगते, सगळेच चुका केलेले आहेत, सगळेच पापी आहेत, जन्मताच पापी आहेत. आणि देव त्यासाठीच ह्या जगामध्ये आलेला आहे की प्रत्येकाला आपल्याला क्षमा करावं, सोडवावं. आपल्या पश्चातापाद्वारे आपल्याला त्यानं सोडवावं. आता हे पेज आहे, समजा याच्यावर तुमचे सर्व गुन्हे लिहिलेले आहेत, अपराध लिहिलेले आहेत. याच्यावर रक्त सांडा, लाल कलर सांडा. ते अक्षर दिसतील का तुम्हाला? दिसतील अक्षर? लाल कलर सांडला आपण याच्यावर साधा तरी. मग तसं आपल्या चुकांवर, आपल्या पापांवर देवाने काय केलेलं आहे? आपलं ब्लड लावलेलं आहे. आणि ते चुका दिसणार नाहीत, पण परत चुका करू नकोस, परत पाप करू नकोस, येशू सतत सांगत आहे. तेव्हा पण सांगत होता, आता पण आपल्याला वचनाद्वारे सांगत आहे. पण शैतान काय करतो माहितीये का? तू इथं चुकला, तू इथं चुकली, तू इथं पाप केलं, आठवून देत राहतो. तू योग्य नाही परमेश्वराच्या राज्यात, तू योग्य नाही परमेश्वराच्या राज्यात, तू योग्य नाही, तू पापी आहे, तू पापी आहे, तू पापी आहे. शैतानाचं काम असतं. पण वचन काय म्हणतं? सुधार. वचन जेव्हा वचन येतं आणि असं वाटतं हे वचन मला कुठंतरी टोचलं, तर समजून घ्या देव तुम्हाला काय करत आहे? तिथं सुधरवत आहे. देव तुम्हाला चंगाई देत आहे तिथं तुम्हाला देव.
वाटतं, वचन आपल्याला अवघड वाटतं, वचन आपल्याला असं वाटतं की छडी घेऊन ही वचन, छडी सारखं वचन आपल्याला लागत आहे. वाटतं असं कधी कधी. मला खूप व्यक्तींनी सांगितलंय असं झालं आम्हाला, तसं झालं. म्हणलं देव तुमच्यावर प्रेम करतो, देव तुम्हाला काय करत आहे, चंगाई देत आहे. एक चंगाई वचनाद्वारे आपल्याला काय मिळते, चंगाई मिळते. आणि मग आपण विचार करतो, स्वतःचं मन आपल्याला शिक्षा देतं की ह्या गोष्टी करू नको, ह्या गोष्टी करू नको, ह्या गोष्टी करू नको, किंवा ह्या गोष्टी तू चांगल्या केल्यात घाबरू नको, ह्या गोष्टी तू चांगल्या केल्यात तू भिवू नको, ह्या गोष्टी तू खूपच उत्तम केल्यात तू घाबरू नको, भिवू नको, दृढ राहा, विश्वासात खंबीर राहा, विश्वासाची ढाल घेऊन चाल, विश्वासाच्या कुस्तीमध्ये तू काय कर, उभं राहा आणि ती दौड लाव, पळ त्या कुस्तीमध्ये आणि जिंक त्या विश्वासाच्या कुस्तीमध्ये. देव आपल्याला सतत सांगत असतो, वचनांद्वारे देव आपल्याला बोलत असतो. हालेलुया. तर तुम्ही आजपासून चिंता करणार का? करणार? ऐकूच आलं नाही मला. हालेलुया. चिंता नाही करायचं. तर काय करायचं? देव काय म्हणतो? आनंदित राहायचं आणि रात्री बसायचं आणि बायबल जरी वाचा येत नाही, ऑडिओ बायबल लावा किंवा आपल्या मुलाबाळांना बायबल वाचून दाखवायला सांगा, किंवा त्यांच्या पाठी पुस्तके असतील घरामध्ये त्यांच्याकडून क ख शिका. आहेत ना लेकरं आपल्या घरामध्ये, तर क ख शिका, त्यांच्याकडून वाचायला शिका. कारण ती भूक जर तुमची देवाने बघितली की हे बायबल वाचण्यासाठी ही मुलगी 12 खडी शिकत आहे आज. हालेलुया. देव बघतो वरनं, देव म्हणतो हे बायबल वाचण्यासाठी ना माझी मुलगी 12 खडी शिकत आहे आज, वाचायला यावं. किती देव आनंदी होईल, किती देव आनंदी होईल. हालेलुया. तर ह्या गोष्टी करत राहायचं, प्रार्थनेमध्ये वाढायचं, विश्वासामध्ये वाढायचं आणि चिंता न करता देवावर आशा ठेवायची. देव म्हणतो की तुझी आशा कधीच लाजवणार नाही. मी तुझी आशा कधीच म्हणजे तुला मी आशामध्ये कधीच पाडणार नाही. तुझी आशा लाजवणारी नाही आशा तुझी. मी त्या आशेमध्ये तुला काय करेन, वाढवीन, आशीर्वाद देईन मी तुला. हालेलुया. आपल्याला एखादी आशा असते की मला घर मिळावं, है ना, चांगलं घर मिळावं. मग ते घर मिळाल्यानंतर ती आशा संपत्ती की नाही का राहते? ते घर मिळाल्यावर पण तुम्ही म्हणणार का घर दे, घर दे, घर दे म्हणणार का? एखादी नोकरी मिळण्याची आशा असते. तर तुम्ही त्याच आशेप्रमाणे प्रभू संग माझी भेट व्हावी आणि माझी भेट ख्रिस्तासोबत व्हावीच व्हावी ही आशा ठेवा. हालेलुया. धन्यवाद देव प्रभूला. आणि आपण हे सर्व वचन तुम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित हो आणि खूप 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 तुम्ही आनंदी राहा. जगामध्ये काहीही चालू, उतळ पुतळ हो, पण तुमच्या जीवनामध्ये प्रभू आनंदच आनंद देव, शांती शांती देव, समृद्धीत समृद्धी देव, भरभराटच भरभराट देव. तुमच्या शरीरांमध्ये चंगाई, तुमच्या घरामध्ये बरकत, तुमच्या लेकरांमध्ये चंगाई, तुमच्या घरामध्ये शांती, आनंदाचं वातावरण. चिंता यीशुच्या नाद ब्रेक करते. झूठी आत्मा तेरे को मैं यीशु के नाम से रोकती हूं और आउट करती हूं. और खुदा बाप परमेश्वर तेरी शांति, तेरा आनंद, तेरी बरकत, तेरी समृद्धि और तेरी चंगाई और तेरी मेल मिलाप की परमेश्वर आत्मा इन पर परमेश्वर उठेती हूं. यीशु के नाम से मैं धन्यवाद देती हूँ. सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव मेरे यीशु ख्रिस्त को देते हुए यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ. सुनिए प्रभु. आमीन आमीन.